गुढीपाडव्याच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। हे नवीन वर्ष तुम्हाला सुख, शांती आणि समृद्धी घेऊन येवो हीच इच्छा। मित्रांनो, आज अशा खूप तुम्हाला शुभेच्छा व्हॉट्सअप किंवा फोनद्वारे मिळाल्या असतील, पण खरंच या शुभेच्छांच्या माध्यमातून खरंच सुख, शांती, समृद्धी तुमच्या घरात येईल का? तर नक्कीच नाही। यासाठी तुम्हाला काही ठोस गोष्टी कराव्या लागतील आणि त्या म्हणजे तुम्हाला इमर्जन्सीच्या काळात 6 महिने पुरेल एवढा घर खर्च म्हणून एक इमर्जन्सी फंड तयार करून ठेवायचा आहे। एखाद्या आजारपणाच्या काळात मदतीला धावून येईल असा एक चांगला हेल्थ इन्शुरन्स तुम्हाला घेऊन ठेवायचा आहे आणि अनिश्चित एखादी घटना घडलीच तर तुमच्या कुटुंबाला आर्थिक संरक्षण मिळेल यासाठी एक चांगला टर्म इन्शुरन्स सुद्धा तुम्हाला घेऊन ठेवायचा आहे। आणि याच्याच बरोबर तुम्हाला तुमची जी आर्थिक स्वप्ने पूर्ण करायची त्यासाठी म्युच्युअल फंडमध्ये एक छोटीशी का होईना SIP चालू करायची। या 4 गोष्टी या नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर जर तुम्ही केल्या तर मी नक्की सांगेन या पुढच्या 2-3 वर्षामध्ये तुम्हाला खूप अशी चांगली आणि शांतताही मनाला लाभेल आणि तुमच्या समृद्धीकडेही तुम्ही वाटचाल करू शकता। आणि यासाठी अर्थमित्रची जर तुम्हाला काही गरज पाहिजे असेल, मदत पाहिजे असेल तर तुम्ही आजच आम्हाला संपर्क करा। आम्ही नक्की तुम्हाला छान असं गायडन्स करू। धन्यवाद आणि पुन्हा एकदा गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा।